महानाट्य झालं अमोल नाही, कोल्हेंचं. असं काय असं काही आहे का त्यांना अगोदर तिकडे पाठवलं असं होतं आहे धक्का की देण्यासाठी? राज्यातला खूप मोठा वर्ग या सगळ्या अशा पद्धतीच्या नाही का एकूणच प्रोसेसमध्ये आहे. तो तुम्हाला किती टप्प्याटप्प्याने आमदार अजून संपर्कात आहेत? मी सांगतो 20-22चा आकडा आहे. रोहित पवारांनी 20-22 सांगितले. तोच आकडा आहे. लोकसभेच्या आधी येणार का नंतर येणार? शेवटी अस्वस्थता खूप आहे, त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला हा आकडा वाढलेला दिसेल. ही सुरुवात नगर जिल्ह्यात आणखीन कोणी आमदार? कारण लोकसभा लढवायचे आणखीन 1-2 आमदार लागतील. आज जे येत आहेत त्यांचं आपण पहिले स्वागत करूयात. येणाऱ्या काळात हा आकडा मोठा झालेला दिसेल. त्याचबरोबर एकूणच लोकसभेच्या नंतर लोकसभेबरोबरच विधानसभेचं पण या राज्यातलं महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचं वातावरण हे आमच्या बाजूने अनुकूल आणि राज्याच्या हिताचं नक्की झालेलं तुम्हाला दिसेल. पहिली उमेदवारी साहेबांनी भोर सभेतून महासभेतून जाहीर केली. आज दुसरी उमेदवारी जाहीर होते. निश्चित अर्थात तो अधिकार किंवा निर्णय घेण्याचा नाही का एकूणच जे काय सगळे सर्वाधिकार आहे ते आदरणीय पवारसाहेबांचे आहेत. त्याच्यामुळे उद्या आताच्या प्रवेशानंतर उमेदवारी घोषित करण्याचं काम सुद्धा आदरणीय पवारसाहेबच करतील आणि निश्चित आम्ही जिंकण्यासाठीच उमेदवार देत आहोत. नगर दक्षिणची त्रासलेली जनता आमच्या ह्या योग्य उमेदवाराला नक्की स्वीकारेल. नक्की लढत कशी होईल? लढत या ठिकाणी वन साइडेड होईल. या माध्यमातून नगर दक्षिणने जे काय मागचा 5 वर्षाचा फोल झालेला प्रयत्न पाहिला, चुकीचा प्रयत्न पाहिला, त्याच्यामुळे नगर दक्षिण पवारसाहेबांच्या उमेदवारासाठी या ठिकाणी उत्सुकलेली आहे आणि ती जनता पवारसाहेबांच्या पक्षाच्या तुतारी चिन्ह असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी नक्की उभी राहील. कधीपासून संपर्कात होते? नाही, असं नाही. शेवटी 7-8 महिन्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी पलीकडे जाऊन मोदीजींचा आणि शहांचा आणि फडणवीसांचा तथाकथित करिश्मा बघितलेला आहे. न झालेली कामं, महाराष्ट्रात नाही का एकूणच चुकीच्या पद्धतीने गेलेलं वातावरण, महाराष्ट्राच्या जनतेने आवेरलेली महायुती या माध्यमातून निश्चित या सगळ्या लोकांचं एकूणच मनपरिवर्तन झालेलं आहे. या माध्यमातून लोक निश्चित आपण या ट्रॅकच्या ऐवजी योग्य ट्रॅकवर जावं या भूमिकेत निश्चित असतील. ही सुरुवात म्हणायची का? कारण आपल्याला माहिती आहे इथंच प्रवेश होतोय निलेश लंकेंचा. हे बघा खुर्च्या लागलेल्या आहेत मोजून 6 खुर्च्या. मध्ये साहेब म्हणजे निलेश लंकेंसोबत साधारण इतर त्यांचे सहकारी 4-5 सहकारी इथं प्रवेश करतील आणि शरद पवारांनी प्लॅनिंग केल्याप्रमाणे निलेश लंकेंना पुन्हा एकदा बोलावून घेतलं. मी तर म्हणे सुरुवात आज निलेश लंकेंना बोलावून घेतलं. आणखीन दुसरे कुठले आमदार पाईपलाईनमध्ये आहेत का? रोहित पवारांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. 22 आमदार आमच्या संपर्कात आहेत. म्हणजेच अजित पवारांना एकामागून एक साहेब आता धक्का देणार आणि लोकसभेचं जे गणित आहे ते सगळे चित्र बदलून टाकणार का हेच पाहायचं. विधानसभेला तर आणखीन वेगळी परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता खरं मी तो म्हणतो राजकीय लढाई हे काका पुतण्यातली सुरू झालेली आहे. आज सुरुवात फक्त निलेश लंकेंपासून झाली. नगर दक्षिणची दुसरी उमेदवारी जाहीर करता यापूर्वी सुप्रिया सुळेंची भोरमधून बारामतीची उमेदवारी साहेबांनी ऑलरेडी जाहीर केलेली आहे. म्हणजे शरद पवार हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.